नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेले बरेच काही दिवस आपण व्हिडिओ बनवलेले नाहीत. कारण हवामानात तसं काही बदल थोडाफार होत होता, परंतु आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत. तर आज आपण बघू शकता की जे अंदमान निकोबारच्या आणि बंगालच्या उपमहासागरात जे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं होतं, ते चक्रीवादळामध्ये सक्रिय झालेलं आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रावर त्याचा काही परिणाम होणार आहे का? ते आपण पाहणारच आहोत. परंतु आपण बघू शकता की हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे, ते कमी दाबाचं क्षेत्र आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने येऊ शकतं का? कारण हे जे क्षेत्र आहे, ते श्रीलंका आणि श्रीलंकालगतील जो भारत देशाचा बेंगलोरचा भाग आहे आणि मधुरलचा भाग आहे, तर त्या भागामध्ये हे सक्रिय झालेलं आहे आणि बांगलादेश ह्या शहरामध्ये ह्याचा मोठा फटका बसणार आहे आणि पुढील काही दिवस महाराष्ट्रातही त्याचा काही परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आपल्या ज्या शेतकरी बांधवांची फळ लागवड असेल किंवा जे शेतकरी बांधवांच्या ज्या काही पेरण्या झालेल्या आहेत, काही धानं जसं गहू असेल, ज्वारी असेल किंवा कांदे आहेत, फळबागा आहेत, तर त्याच्यावर काय परिणाम होऊ शकतो का? हे आपण पुढील व्हिडिओमध्ये आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हे चक्रीवादळ सध्या आपण बघू शकतो की श्रीलंका ह्या देशाकडे याचे पूर्ण चक्रीवादळाचा जो वेग आहे, तो आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रालगतील प्रमुख काही राष्ट्र आहेत, त्या राज्यांमध्ये सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये त्याचा जो प्रादुर्भाव आहे, तो वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हवामान विभागानेही असा अंदाज वर्तविलेला आहे. परंतु आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ह्या चक्रीवादळासंदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्या इतर शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.